पण मग सोनं का वाटतात? सोनं वाटण्याच्या बाबतीतली एक गोष्ट मला माहिती आहे, म्हणजे वेगळीच. हो का? मग सांग ना. सांग ना. बाबांनी सांगितली होती एकदा, पुराणातली आहे. रघुराजा आहे ना, तो रामाचा पूर्वज होता. अगं पूर्वज म्हणजे रामाचा रघु हा पणजोबा होता, म्हणूनच रामाच्या वंशाला रघुवंश म्हणतात. एनिवे पुढे सांग. तर मग या रघुराजाकडे म्हणे कौस्ताने गुरुदक्षिणा म्हणून 1,40,40,00,000 सोन्याची नाणी मागितली. मग हा रघुराजा इंद्रदेवांकडे गेला. मग इंद्रदेवांनी कुबेराला अयोध्येवर सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव करायला सांगितला आणि अयोध्येवर सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव झाला. आणि मग राजा रघुने या कौस्ताला 1,40,40,00,000 सोन्याची नाणी दिली आणि बाकीची उरलेली सगळी जनतेमध्ये वाटून टाकली. तेव्हापासून या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे. खरंच खूप सुंदर गोष्ट सांगितलीस जान्हवी. हो ना, या एकाच दिवसाचं महत्व किती वेगळ्या अँगल्सने कळलं ना आपल्याला. खरंच काय मस्त वाटतं ना, सगळे आपण असे एकत्र बसलोय. अगं हेच तर सणांचं महत्व आहे. घरातल्या सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र काहीतरी करावं, एकत्र वेळ घालवावा, म्हणून हा सण. खूप दिवसांनी आनंदाचा असं सगळ्यांनी एकत्र येण्याचा दिवस आलाय ना. हो खरंच. खरंच असेच दिवस येत राहोत. हा कांता पण नेमका गोडाऊन मध्ये पूजा करायला गेलाय आणि ती शरयू बँगलोरला. जाऊ देवांचं, जे नाहीये त्यांच्यावर चिडण्यापेक्षा जे आहे त्यांच्यात आनंद मानला पाहिजे. क्या बात है मोठी आई. जान्हवीकडून शिकले मी सगळं. नसलेल्यांचं दुःख असतं, पण ते एवढं पण मोठं करू नये की असलेल्यांची किंमत राहत नाही. लाख बोलली सिंधू. वाह. जान्हवीने सांगितलंय मला समजावून सगळं, हो की नाही? अरे मग बायको कोणाची आहे? अरे सून कोणाची आहे? बरं, चहा करूया सगळ्यांसाठी. मला चालेल. श्री, तासभरही नाही झालाय चहा घेऊन तुला. अगं माहोल बघ काय जमलाय मस्त. एक अर्धा कप चहा. जान्हवी, आजच्या दिवस पिऊ दे ना त्याला चहा. बर प्या. बरं, तू घेणारस का चहा? नाही नाही, मला नको. आई तुम्ही चहा घ्याल? नको ग, माझा झालाय. ए वहिनी, माझ्यासाठी पण चहा. हो करणार. मला पण. काय छान वाटलं ना आज. ए श्री, चांदणातलं ढोहळा जेवण आहे आपल्याकडे पौर्णिमेला. चांदण्यातलं ढोळ जोड म्हणजे मी सांगते. एक मिनिट, मी विषय काढला की नाही, तू गप्प बस. तुम्ही दोघी पण थांबा, मी सांगते. नाही मी सांगणार आहे, पण मी आधी तू माझ्या ताई आणि जिजूशी मोकळेपणाने का नाही बोललास? मला जेवढं शक्य होतं तेवढं मी बोललो त्यांच्याशी. कधी? सणवारालाच भेटतो ना आपण. मग तू असं घुम्यासारखं उभा असतोस माझ्या माहेरी आला की, शिक्षा केल्यासारखं. असं काही नाहीये की. माझ्या ताईला पण जाणवलं ते. हाच तर प्रॉब्लेम आहे ना गीता, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी तुझ्या माहेरी आलो नाही तरी तू चिडचिड करतेस, आणि मी तुझ्या माहेरी आलो तर मी तुझ्या माहेरी आल्यानंतर तुझ्या माहेरच्यांशी मी असाच का बोललो, मी तसाच का बोललो, ह्याच्यावर चिडचिड करतेस. नाही म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे हे एकदा सांग तरी मला. तू माझ्या माहेरच्यांना ऍक्सेप्ट का नाही करत? ऍक्सेप्ट नाही करत म्हणजे काय करायला पाहिजे त्यांना? एवढं सहन तर करतोय मी त्यांना. काय म्हणालास?
मोठ्याने बोल ना, हिम्मत असेल तर मोठ्याने बोल. तोंडात कशाला पुटपुटतोयस? नाहीये हिंमत. मनीष हाय. अरे पिंट्या, बरं झालं आलास ते. हॅपी दसरा पिंट्या. हॅपी दसरा. Happy हॅपी दसरा. दसरा. Same to you. एक मिनिट थांब. सोनं घे, सोनं घे. अरे येस. माझ्याकडून पण. आहेस का पिंट्या? अरे असू दे, वाकायची सवय लागू दे त्याला. आता लग्नात वाकावं लागणारच आहे. नाही लग्नानंतर जास्त वाकावं लागणार आहे. अरे ए तू याचं ऐकू नकोस रे. हो, म्हणजे ताईला फोन केलेलास का? हो मी केला होता. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन पिंट्या. छुपा रुस्तम निघालायस तू. हा? अरे नाही रे मनीष, कसलं काय. अच्छा. सुनीता नाव आहे ना तिचं? ऐका ना, नाही म्हणजे फार काही कुठं बोलू नका, कारण मातोश्रींना अजून काहीच माहित नाहीये. मी तर कानाला कडा. मोठी माती खाणार होते मी परवा. आम्ही लग्नाला येतोय पिंट्या. हा हो, भाऊजी मला म्हणाले तसं. काय करते रे ती? अगं माझ्याच ऑफिस मध्ये. लग्नानंतर नोकरी सोडायची नाही असं सांगा तू तिला. गीता, त्यांचं लग्न होऊ तर देत आधी. होईलच की, व्हायचं राहणार आहे का? दोघांची मंजुरी तर कसली मजबुरी. जमलं ना? दोघांची मंजुरी तर कसली मजबुरी. गीता, अशी काहीच म्हण नाहीये. मी काढलीये. तुमचं चालू द्या, मी येतो. असंच. बाय. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, छान होती ते. काय दोघांची मंजुरी तर कसली मजबुरी. कसली मजबुरी. कसली मजबुरी. छान गेला ना रे आजचा दिवस श्री. शांत, आनंदी आणि एकत्र. हो ना. छान वाटतंय ना आता. नुसतं काय करतोयस तू? ऐकतोय मी. बोल ना मग काहीतरी. काय बोलू? काहीही. आता काय बुवा, एका मुलीचे छान लाड होत आहेत, चांदण्यातलं डोहाळ जेवण वगैरे करतायत. तू ना माझ्या बिचारा आयांना बरोबर खिशात टाकलेस. काहीही श्री. खरंच. गप्प बस. ए, आम्हाला आमंत्रण आहे की नाही तिकडे? बेबी आत्यांना विचार. तू सांग ना. अरे मी कसं सांगणार आता, बेबी आत्याने ठरवलंय की नाही सगळं. अगं पण तिला म्हणावं माझ्या नवऱ्याला बोलवा तरच मी येईन. असं काही म्हणणार नाही मी. आणि तीच नको येऊ म्हणाली तर? मग नको येऊस तू. तसंही तिथे तुझं काय काम आहे ना श्री. हा, मी तुझ्यासाठी ना चंद्र आणि चांदण्या तोडून आणेन. श्री. अरे हो, चंद्र माझ्याकडे आहे, चांदण्यांचं करू काहीतरी मॅनेज. मॅनेज करू म्हणजे मी काय? करेन, बघ तू. हो का? कसं ते? बघ तू. काय झालं? माझा का बघतोयस तू? अशीच हसत राहा आयुष्यभर. आय लव्ह यू श्री. आय लव्ह यू टू. वहिनी झाला का चहा? हो आणला. थँक्यू. बेबी, काल दसरा काय मस्त पार पडला ना. हो जाम मज्जा आली. जान्हवी किती खुश होती ना. आणि कांताच्या गाण्याने तो बहार आणली. खरंच. ए वहिनी, आपण कांताला सुद्धा बोलूया डोळ्या जेवणाला. ए नाही हा, आता डोहा जेवणाला पुरुषांचं काय काम आहे? वहिनी आपलं घरच्या घरीच आहे ना हे सगळं. बघ बाई, म्हणजे तू ठरव. आणि तसंही झोपाळ्यावर तिच्या बाजूला बसून फोटो काढण्यासाठी आपण श्रीला तर बोलवणारच आहोत ना.
मग कांतालाही बोलवूया, तेवढंच गाणी गाईल आणि आपलं मनोरंजन करेल तो. चालेल. ठीक आहे, मग मी बोलते त्याच्याशी. आणि आपली शरयू, तिचं तर काही नक्कीच नाहीये. आता दिवाळीला तरी येते की नाही कुणास ठाऊक. बेबी, मी सांगून ठेवत्या, आता कुठल्याही कारणावरून भांडण नको आहे. मी भांडण करणार नाही. कालचा सण कसा पार पडला ना, तसा आता प्रत्येक कार्यक्रम पार पडला पाहिजे. कालचा कार्यक्रम इतका छान का झाला माहितीये? जान्हवीच्या घरातली माणसं इथे नव्हती ना म्हणून. बेबी, अगं खरंच सांगते मी तर ठरवलंय, कुणी काहीही म्हणू, डोहाळ जेवणाला तिच्या माहेरची माणसं येता कामा नाही. बस. जान्हवी, या सोनोग्राफी आहे ना? हो, संध्याकाळी. मी तुला पिकअप करतो. चालेल. श्री, मला आज जरा टेन्शनच आलंय रे. कसलं? आजची सोनोग्राफी महत्वाची आहे ना रे. बाळामध्ये काही व्यंग वगैरे नाहीये ना, हे कळतं ना आज. जान्हवी, वेळच्या वेळी आपण सगळ्या टेस्ट केल्यात की नाही? बाळाची वाढ नॉर्मल आहे. मग काय टेन्शन घेतेस? आई, आज मिस कॉल ऐवजी चक्क फोन. श्री, काय जानू? बोलाई. नाही म्हणलं, काल दसरा होता. हो विसरलीस ना तू आम्हाला? आई, अगं मी फोन केला होता. कोणाला? बाबांना. हा, तू बाहेर गेली होतीस. मला नाही केलास तू फोन? तुझा फोन बिझी होता अगं. अगं फोन कशाला करायचा, यायचंच ना घरी. मला तर वाटलं होतं जावई बापूंना घरीच घेऊन येशील सोनं घ्यायला. नाही, आमची काय ऐपत नाहीये तुम्हाला खरं सोनं देण्याची. आता आपट्याची पानं दिली असती फुल ना फुलाची पाकळी म्हणून. अगं नाही, जरा घरी ना. ते आहेच ग. आम्ही आपले बसलो होतो तुझ्या वाटेकडे डोळे लावून. तू कुठली ग यायला? हो, पण आमच्या मायेला लाज नाही म्हणून तो फोन केला ना तुला. भावाला आणि बाबांना केला असशील. आई काय, तिला कशाला फोन करायला पाहिजे असंच वाटलं असेल ना तुला. जानू, लेक म्हणजे आईला म्हातारपणीचा आधार असतो. पण तू मात्र बदलली आहेस. हा, श्रीमंत सासर मिळालं आणि तुझी मतीच फिरली असंच म्हणायला लागेल ना. नाही, राग येईल तुला माझ्या बोलण्याचा, पण मी ना खरं आहे तेच बोलते. आई, मी श्री बोलतोय. अगं बाई, जावई बापू? जानूला काय आईची वटवट ऐकायचा कंटाळा आला की काय म्हणून तुमच्याकडे फोन दिला? नाही 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 नाही, तशातलं काही नाही. मीच घेतला तिच्याकडनं. बघ बाई. हो का? आणि अहो, काल जरा आमच्या घरात गडबड होती ना, त्यामुळे तुम्हाला विश नाही करता आलं काल. तुम्हाला हॅपी दसरा. तुम्हाला पण. खरं सांगू का जावई बापू, मी माझ्या पिंट्याला ना नेहमी तुमचं उदाहरण देते. आईशी कसं वागावं हे त्याने तुमच्याकडून शिकलं पाहिजे. किती जपता तुम्ही आईला, किती मानता. अगदी आदर्श मुलगा आहात तुम्ही. अहो, म्हणून तर देवाने तुम्हाला इतकं सगळं अगदी असं भरभरून दिलंय. पैसा म्हणू नका, कंपनी म्हणू नका, आईचा मान ठेवला ना की सगळं मिळतं या जगात. देव देखील तुम्हाला सगळं अगदी भरभरून देईल. नाही, देव देतच राहील, पण तुम्ही सुद्धा मला एक अतिशय महत्वाची गोष्ट दिलीत. अगं बाई, मी काय दिलंय तुम्हाला? तुमची मुलगी दिलीत तुम्ही मला. ते होय. हा, बाकी माझी दोन्ही मुलं अतिशय सज्जन आहेत. सगळं जग नाव काढतंय त्यांचं. अहो, असे संस्कारच केलेत मी त्यांच्यावर. तुम्हाला सांगू का, अहो, जानूचं लग्न झाल्यापासून मला तर टेन्शनच नाहीये. म्हणजे अडीनडीला तुम्ही धावून यालच ना. हो हो, नक्कीच नक्कीच. बरं वाटलं हा तुमच्याशी बोलून. मलाही बरं वाटलं. करत जा अधून मधून फोन, जरा बरं वाटतं ना मनाला. हो, नक्की करेन.
चला मी ठेवू आता, जरा निघायचं काही ते. बरं बरं, ठेवा 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 ठेवा. ओके. काय म्हणाली ती? काय नाही, नॉर्मल. चल मी निघतो. येतो. बाय. सरे चहा दे ना. आला आला. मग काय जायचं ना आपण जान्हवी बरोबर? हो हो जायचं. महत्वाची सोनोग्राफी आहे. अगं श्री जाणार असेल. त्याला जाऊ दे ना, आपण पण जाऊया. हो ना म्हणतो. हो मी तर जाणार आहे. ते नाव काय म्हणाला? कशाचं? ते काय डॉक्टर काय करणार आहेत ते? अॅनोमली स्कॅन. अनमोल स्कॅन. अनमोल नाही वहिनी, अनोमली. महत्वाची सोनोग्राफी असते ती. मी बरोबर बोलले. अनमोल स्कॅन. इंदू वहिनी प्लीज पीजे नको करू आता. नाही करणार. बेबी पण तुला कसं कळलं? माझं सतत बोलणं होतं ना डॉक्टरांची, त्यांनीच सांगितलं मला. म्हणजे बाळामध्ये काही अबनॉर्मॅलिटीज असतील ना तर त्या कळतात. आणि ब्लड टेस्टही असते. आमच्या वेळेला नव्हतं बाई एवढं सगळं, नाही का ग इंदू? वहिनी ही आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे सगळी. त्याचा फायदाच होतो की. हो ते आहेच. मला तर खूपच टेन्शन आलंय. आधी आपल्यामुळे झाला जान्हवीला त्रास आणि नंतर तिच्या आईमुळे. नाही सगळं नीट असणार बघ तू. मी साकडं घातलंय देवाला. रिपोर्ट्स येतील तेव्हा खरं. पण जान्हवीकडे बघून तरी मला असं वाटतंय की सगळं व्यवस्थित आहे. वहिनी वरून काय कळणार आहे आपल्याला? ते सगळं डॉक्टरांनाच नीट कळतं. वंच पण माझं मन सांगते सगळं काही ठीक असेल. तुझं मन अमृत येणार आहे असं पण सांगत होतं. तुझ्या मनाचं काय घेऊन बसलीयस? बेबी नाहीतर काय वहिनी. इंदे तू नको लावून घेऊस मनाला. आपल्याला माहितीये ना बेबीला टेन्शन आलं की अशी चिडचिड करते ती. नाही वहिनी, मी नाही मनाला लावून घेत. मला माहितीये त्यांचा स्वभाव. आता घरात बाहेर येणार तर सगळं आनंदी असायला पाहिजे नाही का? मला खरंच खूप टेन्शन आलंय. सोनोग्राफीचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे मिळवले. बेबी सगळं व्यवस्थित होईल. तसंच व्हावं म्हणूनच मी ठरवलंय की मी जाणार आहे डॉक्टरांकडे. श्री नको म्हणालाय तरी मी जाणार. अगं पण लगेच थोडीच मिळणार आहेत रिपोर्ट्स. रिपोर्ट्स तर नंतरच मिळतील. मग वाटलं तर आपण रिपोर्ट्स आणायला जाऊया. नाहीतरी हे दोघं बिझीच असतील त्यावेळेला. डॉक्टर रिपोर्ट मेल करणार आहे श्रीला. मग नको बाई. श्री नको म्हणाला ना तर उगाच लुडबुड नकोच करायला आपण. बेबी अगं सगळं नीट होईल. तू ताईला फोन केला होतास? ताईला नाही, भाऊजींना केला होता. काय म्हणाले? काही म्हणाले नाही, ते हॉस्पिटलमध्ये होते बाबा. काही बोलणं झालं का? ते म्हणाले की मी घरी गेल्यावर फोन करतो. बर. पांडुरंगाच्या कृपेने होईल सगळं व्यवस्थित. बाबा भाऊजी म्हणत होते की ही सोनोग्राफी फार महत्वाची आहे. आमच्या वेळी नव्हतं असं काही. आम्हाला पोर राहिलं कधी आणि झालं कधी कळलं देखील नाही. काही नाही हो, सगळी श्रीमंती थेर आहे ती. पैसा आहे ना मग करा खर्च. ज्या विषयातलं आपल्याला काही कळत नाही ना त्यात बोलू नये माणसाने. का न कळायला काय झालं? मला काही मुलं झाली नाहीत. काही नाही हो, या आजकालच्या मुलींचे नखरे आहेत हे.
फॅड का म्हणतात ना ते डॉक्टरांचं काय आहे, त्यांचा धंदा आहे, ते सांगणारच ना हे करा आणि ते करा म्हणून. या आजकालच्या मुलींना ना कष्ट करायला नको, सगळं कसं आयतं हवं त्यांना. मग कसं होणार? मग घाला डॉक्टरच्या डोंबलावर पैसे. त्यापेक्षा घडाघडा कामं केली ना तर कसं बघा सगळं सुरळीत होतं की नाही. काही नाही हो, या जानूच्या सासूवांनी आहे ना तिला जरा जास्त लाडावून ठेवलेलं आहे. सगळं कसं हातात. असं कुठे असतं का? सासूने सासूचा रुबाब दाखवायला नको का? सासूने स्वतःचा मान ठेवून राहिलं पाहिजे आणि सुनेने घरच्या जबाबदाऱ्या घ्यायला नको. तू ताईचा फोन झाला की सांग मला. हो बाबा. काय आता तुम्ही कुठे निघालाय? पाय मोकळे करून येतोय जरा. पांडुरंगा. जा, नाहीतरी तुम्हाला माझ्याशी बोलण्यात कुठे उत्साह असतो म्हणा. तरी कशाला. तेव्हा ताईचं बाळ नीट असू दे, एकदम हेल्दी.